श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी केतकीच किचन अँड लाईफस्टाईल या व्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी जात आहे बालाजीला. तिथील जमेल तेवढं शूट मी घेणार आहे आणि तुमच्यासमोर सादर करणार आहे. धन्यवाद. आम्ही चाललो आहोत आता बालाजी मंदिराकडे. आमची ही पावसाळ्यातली पहिली ट्रिप आहे. आता मी तुम्हाला मंदिराबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. चला तर मग ऐकूया. श्री बालाजी मंदिर पुणे हे तिरुमला तिरुपती येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराची जवळची प्रतिकृती आहे. त्यामुळे लोक याला प्रति बालाजी मंदिर असेही म्हणतात. श्री बालाजी मंदिर पुणे हे नारायणपूरजवळ केतकावळे या गावात आहे. पुण्यापासून ते साधारण 45 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही मंदिराजवळ जाताच अतिशय हिरवगार शेत आणि अनेक लहान मोठे धबधबे आपल्याला बघायला मिळतात. आणि हे मंदिर आठवड्यातील सर्वच दिवस सकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत खुले असते. आणि मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क लागत नाही. महाप्रसादाचे कूपन सकाळी 9 ते संध्याकाळी 3 दरम्यान मिळते. उत्तम अनुभव घेण्यासाठी पावसाळ्यात सकाळच्या वेळी या मंदिराला आपण भेट दिलीच पाहिजे. तुम्हाला मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा कायमच दिसेल. हिरवगार दृश्यसुद्धा आपल्याला इथे कायम बघायला मिळते. पहाटेच्या वेळी गर्दीपासून आपल्याला वाचायचं असेल तर सुंदर दर्शन तासाभरातच होते आणि सुंदर असा प्रसादसुद्धा आपल्याला मिळतो. आता आम्ही गेटमधून आत निघालो आहे. तुम्ही बघूच शकता किती सुंदर असं दृश्य आहे. इकडे आपल्याला पार्किंगसाठीची जागा आहे. वरती जाऊन आपण पार्किंग करू शकतो. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत. आणि गर्दी तुम्ही बघूच शकता. सुंदर असा पाऊस पडतो आहे आणि अतिशय गोड गोड अशी झाडं तुम्ही बघू शकता. किती छान प्रकारे मेंटेन केलेली आहेत आणि छानपैकी स्वच्छता देखील आहे. आणि मला अतिशय मस्त वाटतं आहे. त्यामुळे मी छोटीशी ही क्लिपसुद्धा घेतली. आणि तिथे गेल्यावर एक मात्र मला कळलं, आपण या मंदिराच्या आतमध्ये शूट करू शकत नाही. इथे आपल्याला चप्पल जे आपले आहेत त्या गोळा करावे लागतात आणि पुढे जाऊन आपले मोबाईल कॅमेरे जे काही असेल ते गोळा करावं लागतं. इथे शूटिंगसाठी अजिबात परवानगी नाही. बाहेर कॅमेरामन असतात, त्यांच्याकडनं आपण आपले फोटो काढून घेऊ शकतो. बाहेर उभं राहून आतमध्ये अजिबात शूट करता येणार नाही. आणि हा बाहेरचा रानमेवा जो आता मी तुम्हाला दाखवते आहे. सुंदर अशी कैरी इथे मिळते आणि शिजवलेलं शेंगा ज्याला भुईमुग आपण म्हणतो ते सगळं काही असं इथे मिळून जातं आपल्याला. प्रसाद म्हणून आपल्याला लाडूसुद्धा मिळतात. धन्यवाद.